हीच तर सुरुवात आहे। राजे, तुम्ही सरलष्कर झालात असे चिंतित का? मुलखात आनंद भरलाय, गुढ्या तोरणं उभी केली आहेत। आम्ही एवढं भरभरून बोलतो आहोत आणि तुम्ही चेहरा खुलला नाही की डोळ्यात कौतुक दाटलं नाही। याचा अर्थ तुम्हाला आनंदच झाला नाही। झाला ना, आधी आनंदच झाला आणि राहता राहिला प्रश्न कौतुकाचा, तर आम्ही स्वतःलाच विचारलं की आनंद झाला का? तर हो, झाला। आनंदाबरोबर समाधान वाटतंय का? तर उत्तर नाही आलं। गुढ्या तोरणं उभारून उपयोग काय? का नाही राज? का नाही? गुढ्या तोरणं उभारायलाच पाहिजेलाय। कावळ्या सांग घासून आम्ही बगळा नाही केलेला। आमचा राजहंस आहे, राजहंस। आत्ता सरलष्कर केलंय म्हणजे जगाला थोडी थोडी ओळख पटू लागली। पण अजून लय टप्पा आहे काय? बाजी पासेल का? बसा। तुम्हाला खरंच आनंद झाला? अहो का नाही होणार? सांगा ना, का नाही? मी तर वावरातल्या समद्यांचं तोंड गोड करून आलोय। आमचं राज सरलष्कर झालं, आमचं राज सरलष्कर झालं। अहो उभे का तुम्ही? बसा। नाही, बसायला नाही आलोय। आमच्या बाजी घोरपड्यासनी घेऊन आलोय। राज, बाजी राजे घोरपडे म्हणा, पासलकर। अहो आता शहाजी जसं राज आहेत तसं आम्ही पण बाजी राजे आहोतच की। अहो तुम्ही बी राजच आहे की। आता माया बोलण्यानं कमी होतंय का काय? अहो आम्ही पण पूर्वीचं भोसलेच की। आता घोरपडे उपनाम आम्हाला इनामात मिळालेलं। अहो आपण एकच। आता घरोबा राहिला नाही एवढंच। आम्हीही ऐकून आहोतच। बसा। नात्याची याद द्यायला आलात का? नाही, बिलकुल नाही। आता तुम्ही सरलष्कर झालात म्हणून आम्ही इथे आलो। या गलतफहमीत राहू नका राजे। गलतफहमी कशी? आमचे आबासाहेब होते, आमचे काकासाहेब होते, ते गेले। आमचे सख्खे चुलत भाऊ गेले, तेव्हा नाही आली नात्याची याद? अहो काय निघालात का? अहो आपण तुमच्या करता आदिलशाहीमध्ये शबूत टाकण्याकरता इथं आलो ना। म्हणजे भीक मागायला नाही। बाजीराजे घोरपड्याने कधी भीक मागितली नाही आणि कधी मागणारही नाही। शहाजीराजे सरलष्कर झाले कारण त्यांना मौका मिळाला। कधी आम्हाला मौका मिळाला ना आमची मर्दुमकी दाखवायचा, तर आम्ही पण सिद्ध करून दाखवू। बस एवढंच सांगायला आलो होतो। येतो। यांनी तर बोलतीच बंद करून टाकली की। आम्हाला ओळख पटली। आमचंच रक्त आहे, राजेच असेच वागणार। तुम्ही बेफिकीर असा। आदिलशाही दरबारात आम्ही यांच्यासाठी शब्द टाकू। खुश? अहो का नाही राज, का नाही? आम्हाला वाटलं मामला फिसकटला, पण हे तर फक्कड जुळून आलं की। तुम्ही आणखी खुश व्हाल।
त्यांच्या बरोबरीने आम्ही तुमच्यासाठीही शब्द टाकू. अहो नाही नाही राज, ते आपल्याला झेपायचं नाही. आपल्या वावरात आपण राजा असतो तेच बरं आहे. आता यांच्यासाठी तुम्ही शबूत टाकणार हे डोंगरा एवढं आहे. येतो. काही नाती जवळ येत आहेत, काही दुरावत आहेत. बाजी पासलकरांसारखी माणसं मनातून सुखावत आहेत आणि खूप जवळची माणसं मनातून दुखावत आहेत. प्रत्येकाच्या जिभेला धार चढली. बोला, आणखी काही शिकवायचं असेल तर बोला. अहो अहो आमचा तो इरादाच नव्हता. आता शब्दांचे अर्थही आम्हाला कळत नाहीयेत का? एवढे कम उम्र झालोय का आम्ही? सगळं बाजूला ठेवा आणि शांत डोळे मिटून पडा. असंच म्हणाल होता तर तुम्ही का? आम्हाला कारभार करता येत नाही का? आता आम्हाला झेपणारच नाही असं तुम्हालाही वाटतं? आम्ही कारभाराबाबत कधी काही बोललो आहे का? आम्हाला आपली अवस्था बघवत नाहीये. कसली अवस्था? बिनपंखांचा गरुडा होता मी की बिनकंठाची कोकिळा की बिन नख्यांचा वाघ? काय अवस्था झाली आमची? अहो असं काय करताय? बोला बोला बोला, शिकवा, तुम्ही शिकवा. जगदेवा या या या, तुम्ही शिकवा. आपल्या दत्ताजीचे चिरंजीव आहेत यशवंतराजे, त्यांना बोलवा, म्हणावा आपल्या आचार्याला शिकवा. शिकवा कारभार कसा करायचा, शाळा का बदलायच्या नाहीत, या सगळ्यांनी शिकवा शिकवा. नाही दादासाहेब, दादासाहेब तुम्ही शांत व्हा, शांत व्हा दादासाहेब. बजावून सांगतो, कुणी जीव असेपर्यंत आमच्या मनाची मुक्त्यारी आम्ही कोणालाही देणार नाही. ती फक्त आणि फक्त आमच्याकडेच राहील. मनाला उमेद येईल अशी घटनाच दुर्दैवाने घडत नाहीये. त्यात नात्यात आलेलं वितुष्ट कारणीभूत आहेच. दादासाहेब जिजांच्या सोयरिकेच्या वेळेस तयार नव्हते ना, तेच बरोबर होतं. नात्यांच्या दोरीत चिकटलेल्या नसताना सुद्धा हेच घडलं असतं तरी एवढे घायाळ झाले नसते. म्हणजे जावयांना मुजरा करणं हे स्वप्नात सुद्धा सहन होणार नाही म्हणून आदिलशाही सुटली आणि सारखी जा ये करून विश्वास उरला नाही. त्यामुळे निजामशाहीत मान राहिला नाही. त्यामुळे चौथा आले आहेत. धीरे धीरे. अबे बुढ़े, कब हमें सांस लेने देगा? तेरी कब्र खोद के कब से इंतजार कर रहा हूं मैं, लेकिन तू है कि भरता ही नहीं है. तेरे पैर आधे कब्र में लटक रहे हैं. क्यों जान को अटका कर बैठा है? मर जाना. मेरी नजर अभी भी तेज है बेटे. ये नजर की बात किससे सुना रहा है तू? हाँ, किससे सुना रहा है? काबुल कांधार से लेकर दक्खन तक अपने बाप भाइयों का कत्ल करने का दस्तूर है. भूल तो नहीं गया ना? और मारने से पहले आंखें नोच कर उनके साथ खेलते भी है. याद है ना? रहम करो बेटे.
वाह वाह अब्बा हुजूर, वाह। अब रहम करो बेटे, वाह। बार बार हमें जलील करते थे, उसका क्या? इसी जन्म में भुगतना पड़ेगा। क्यों ये गले में हड्डी की तरह फंसे हुए हो? हाँ क्यों? ये जान छोड़ दीजिए ना, गद्दी नशीन, जान छोड़ दीजिए। देखिए मुझे भी राज करना है, लेकिन आपसे बेहतर करना है। आपने वो शाहजी को मारने की हिम्मत नहीं थी, लेकिन मैं मुर्तजा निजाम को ही मारकर तख्त नशीन बन जाऊंगा, तख्त नशीन। अपने दायरे में रहो बेटे। चुप! या तो तू सांस लेना बंद कर दे, या मैं गला दबाकर तुम्हारी सांस बंद कर दूं। हाँ? मर जाना, मर जा। चलाच या, इथं उभं राहा, या। ही समशेर खेळण्यातली नाही, पत्थरावर आपटली तर बघा। वार शस्त्रावर करायचा असतो, पत्थरावर नाही। आणि जर चुकून आपटली तर पत्थराला पाझर फुटायला हवा, हत्याराला नाही। मग तुमची शमशेर द्या, आम्ही पाझर फोडू। आम्ही काय कमी प्रयत्न केले? पण पत्थराला पाझरच फुटत नसेल तर आम्ही तरी काय करणार? जिजाबाई, बाळराजांनी कितीही हट्ट केला तरी तुमची समशेर त्यांना देऊ नका। हा, नाही पेलवणार त्यांना। खरं तर तुम्ही शिकवण्याचा हट्ट मोडायलाच हवा होता। हट्ट पूर्ण करू नको तर काय करू? आम्हाला तर वाटतं हे सगळं लवकरात लवकर शिकवून टाकावं। हत्यारं शिकवावी, घोडसवारी शिकवावी, आपल्या पोटी उपजणाऱ्या मुलांना हे सगळं लवकरात लवकर शिकवून मोकळं व्हावं। लवकरात लवकर का? आपण जितका जीव लावणार तितका आपल्यालाच त्रास होणार, हो ना? ह्यांच्यात काय बदल होणार सांगा? आपण तर समर्पण करण्यासाठी जीव जन्माला घालतो ना। मग जास्त काळ आपल्या जवळ ठेवून, जीव लावून आपलाच त्रास कशाला वाढवायचा? शरीफजी बिचारे असेच गेले, पुढची पिढी सुद्धा हेच करणार। हे सुद्धा कुणाची तरी तळी उचलून चाकरीच करणार आणि कुठल्या तरी मोहिमेत खस्त होणार। काळीच तर आपलंच कुरतडलं जातं ना। जाणाऱ्या जीवाला कुठं काय पर्वा असते? त्रास होतो तो आपल्याला, मागं राहणाऱ्यांना। होऊ दे। मग लवकर लवकर शिकवू, चाकरीला लावू, मग हे सुद्धा पराक्रम गाजवतील, बढती मिळेल, वजीरे आजम होतील आणि मग खस्त होते। बस बस, थांबा आता। तुमचे बोल जरी खरे असले
तरी आम्हाला नाही ऐकवत. सुखी व्हा. सुनबाई म्हणाल्या वेरूळच्या वाड्याची याद येते, मोठ्या सासूबाई साहेबांची याद येते. म्हटलं जाऊन येऊ, आपलेच आहेत, कुणी परके काय आहेत. बरं वाटलं तुम्ही आलात. सुनबाई, तुम्हाला काहीतरी बोलायचं म्हणून तुम्ही आलात ना, मग बोला आता. आणि हो, जिजाबाईंना जाऊन भेटा. अय्या हो, हे आमच्या ध्यानातच आलं नाही बघा. आम्ही जिजाबाईंची भेट घेऊन येतो. चालेल ना? अहो, जाऊबाई साहेबांशी काही बोलायचं होतं ना तुम्हाला? तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही बोला. आम्ही आल्यापासून पाहतोय तुम्ही सुनबाईंना पुढे करताय. त्यांना जाऊ दे. या तुम्ही. बसा. बोला आता, काय बोलायचंय? काय सांगायचं? वजीरे आजम मलिक अंबर पैगंबर वासी झाले. मियान राजू तर आधीच गेले. आमच्या मंबाजी राजांवर काही छत्रच उरलं नाही म्हणा. आता फतेह खानाला वजीरे आजम करतात. त्याचा भोसल्यांवर राग, म्हणजे खरा राग शहाजी राजांवरच, पण तो निघतो सगळ्या घराण्यावरच ना. बर, मग आधी स्पष्ट करतो हा, यातलं खेळोजी राजे आणि मंबाजी राजे यांना काहीच कल्पना नाही. हे सगळे आमचेच मनसुबे. आम्हाला असं वाटतं की या दोघांनीही आदिलशाहीत जावं. शहाजी राजे पराक्रमी आहेत. हे दोघं सुद्धा त्यांचेच भाऊ, त्यांच्यासारखेच पराक्रमी आहेत. शहाजी राजे निजामशाहीतून आदिलशाहीत गेले, बढती मिळाली, सरलष्कर पद मिळालं. ह्यांच्या नशिबात असेल तर ह्यांनाही बढती मिळेल. हो, नशिबात असेल तर मिळेल. नाही पण नसेल तर? नसेल तर नाही मिळणार. अहो, असं काय करताय? शहाजी राजांनी मदत नको का करायला? बघा ना, तुम्ही सांगा ना त्यांना. त्यांनी मदत केली तर वाडा तरी सावरला जाईल. शेवटी वाडा सावरायला आणि पदर पसरायला स्त्रीलाच पुढाकार घ्यावा लागतो. वाटण्या करण्यापूर्वी हा संयम दाखवला असता तर आज ही वेळ आली नसती. असो, आम्ही सांगून पाहतो. तुम्हाला काय म्हणायचे ते एकदा स्पष्ट म्हणाल का? एवढा कसला राग? तुम्हाला कसला आनंद वाटतोय ते सांगाल का? ठाऊक नाही. आज काकी साहेब आल्या होत्या. ताबाई जाऊबाई साहेब आम्हालाही भेटले. आपले सगळे सोयरे भेटले याचा आनंद होतोय का? अहो, एवढंच नाही. काकी साहेब आऊसाहेबांना तुम्हाला ठाऊक आहे ना, तुम्हाला शब्द टाकायला सांगितला आहे. बाजी घोरपड्यांना सुद्धा आदिलशाहीमध्ये मान मरातब मिळावा म्हणून बाजी पासलकर आले होते.
सगळ्यांना चाकरी करायची आहे आणि त्यासाठी तुमचा शब्द कामी येतोय याचा आनंद झालाय तर. पण मग बाजी काका पासलकर जे स्वारींना म्हणाले त्यामुळे राग आला असेल. राग का येईल? त्यांनी घोरपड्यांसाठी शब्द टाका हे म्हटलं. त्यांना चाकरी करायची नाही, त्यापेक्षा आपलं वावर बरं असं ते म्हणाले. अहो, तुम्हाला काय बोलायचे ते स्पष्ट बोलून टाका ना. बाजी घोरपडे, बाजी पासलकर राहू द्या बाजूला, बोला. कशाला? तुम्हाला त्या नजरेनं बघायचंच नसेल तर आम्ही कशाला बोलू? हे पहा, तुम्ही आनंद आणि समाधान याची तुलना केल्यापासून आमचं चित्त विचलित झालंय. त्यात तुम्ही आज सकाळी आऊसाहेबांना दुखावलात. तुम्हाला काही ऐकवायचं आहे तर आम्हाला ऐकवा ना. आऊसाहेबांना दुखवायची काय गरज होती? सदरेवर सुद्धा आमचं ध्यान लागत नाही. आम्ही म्हणतोय ना, सरलष्कर पद हा त्या वाटेवरचा एक दगड आहे. आम्ही आपलं स्वप्न विसरलेलो नाही आहोत. आम्ही म्हणतोय ना, सरलष्कर पद हा त्या वाटेवरचा एक दगड आहे. आम्ही आपलं स्वप्न विसरलेलो नाही आहोत. आम्हाला आणखी एक वरचं पद दिसतंय, निजामशाहीत. मलिक अंबर साहेब राहिले नाहीत. खरं तर तुमची गरज तिथं जास्त भासत असेल नाही? असं काय म्हणताय तुम्ही? नाही नाही, तुमची ती बाजू सुद्धा पटण्यासारखीच असेल. निजामशहाची 2 माणसांवर मदार होती. एक राहिले नाहीत, दुसरे आम्ही आहोत. आणि ज्यांनी आम्हाला उभं केलं त्यांचं ऋण विसरता कामा नये. बरोबर ना? तिथे फत्तेखानापेक्षा तुम्ही उजवे आहातच. वजीर आजमच व्हाल म्हणजे आणखी वरची पायरी, नाही का? हे बघा, तुम्ही उपरोधिक आणि चढ्या स्वरात ऐकवताय. पण हे समजून घ्या, वरच्या पायऱ्या मिळाल्यानं आपण आपल्या मुलखात सुबत्ता निर्माण करू शकतो. आपला मुलूक आपलाच असायला हवा असं वाटत असेल तर आधी सुबत्ता असायला नको का? नाही, आधी आपला मुलूक ही भावना हवी. आपण आपल्यासाठी कसतोय, आपल्या मुलखासाठी झिजतोय ही भावना हवी. मग थाळ्यात पुरणपोळी नसली तरी चालेल, मीठ भाकर सुद्धा गोड वाटेल, कारण ती आपल्या मुलखातली असेल. आम्ही देखील हेच स्वप्न पाहिलंय. पण आधी सुबत्ता निर्माण करू, तोवर दुसऱ्या राज्याची चाकरी करू. सुबत्ता करणार म्हणजे काय करणार? तर सारा गोळा करणार, त्यातला काही भाग पातशाहाला देणार आणि उरलेल्या भागातून सोयी करणार, असंच ना? पण आम्ही म्हणतो सारा गोळा करा आणि सगळ्याच्या सगळा सोयी करण्यासाठी वापरा. पातशाहाला देण्याची काय गरज? आपला मुलूक म्हणजे आपलं राज्य, तेच निर्माण करू ना. चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? आपला मुलूक, आपलं राज्य हे ऐकायला चांगलं वाटतं, पण ते तेवढं सहज सोपं नाही. ते सोपं नाही हे आम्हालाही ठाऊक आहे. पण स्वारींच्या पराक्रमावर आमचा भरोसा आहे. त्यांचाच नाही, ते स्वतःला कमी समजत आहेत. आता तुम्ही मुल्ला बाबा लारीचा मुलूक जिंकायला गेला होता, तो जिंकलाच सुद्धा, बरोबर ना? होय, जुन्नर, शिवनेरी सगळं जिंकलं. आणि आदिलशहानं तुम्हाला सरलष्कर म्हणून घेताना काय म्हटलं? तुम्ही मुल्ला बाबाचा मुलूक जिंकलाय, तो तुमच्याकडेच राहू दे, बरोबर? हो, असंच म्हटलं. जो मुलूक तुम्ही जिंकला होता तोच तुम्हाला देणारा आदिलशहा कोण? तो कसा देऊ शकतो?
तुम्हाला यात सन्मान वाटला, पण याच राजकारणानं त्यानं लढाई न करता, रक्ताचा एकही थेंब न सांडता त्याच्या हातून गेलेला मुलूक परत त्याच्या राज्यात आणला, कारण तुम्ही त्याचे चाकर झालात. या उलट हा तुमचा जिंकलेला मुलूक हे तुमचं राज्य, आपलं राज्य असं म्हणता आलं असतं. आणि या आपल्या राज्याचा, स्वराज्याचा आनंद सुद्धा असता आणि समाधान सुद्धा असतं. स्वराज्य असावं, आम्हीच त्याचे राजे असावं, हे स्वप्न आम्ही लहानपणापासून बघितलं. अगदी आमच्या आबासाहेबांनाही सांगितलं. पण आम्हाला वाटत होतं आधी सुबत्ता निर्माण करावी आणि मग आपलं राज्य. नाही, आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता. आपल्याला का जखडबंद करून समशेरी लावल्यात? तख्तावर कोण बसणार ह्यावरून वाद चालू आहेत. वाद कशाला? जो मोठा शेजादा आहे त्यालाच बसवणार ना. आता आपल्याकडे आपले संभाजी दादासाहेब होते, त्यांना वगळून तुम्हाला किंवा आम्हाला मसनदीवर बसवलं होतं का? नाही ना. पण इथं तिसऱ्या बेगमचा मुलगा मोहम्मद ह्याला तख्तावर बसायचंय. हे काय, तुम्ही विजापूरला जायला निघालात असं समजलं? होय. एवढं सगळं बोलणं झाल्यावर त्याचा काहीच फरक असू नये. सगळं बोलणं म्हणजे? काल आपण स्वराज्य आधी की सुबत्ता आधी याविषयी बोललो तेच ना? हो, पण मग त्याचं पुढं काहीच नाही, ते फक्त बोलण्यापुरतंच होतं. तुम्ही सगळे परिणाम विसरून पुन्हा चाकरीत जायला आनंदाने सज्ज होताय. कमाल आहे. कमाल आमची नाही, तुमचीच आहे. काल बोलणं झालं म्हटल्यावर आज लगेच वाड्यावर निशाण फडकावून आम्ही स्वराज्य निर्माण केलं, आम्ही स्वराज्य निर्माण केलं अशी दवंडी पिटायची. काय म्हणणं तरी काय आहे? त्याबाबत असं हेटाळणीच्या स्वरात बोलायचं असेल तर आधी समजून घेण्याचा बहाणा तरी कशाला करायचा? तेव्हाच सांगितलं असतं की आम्ही हे बोलतोय पण सगळं विसरून जा, तर बरं झालं असतं. मग काय, तुम्ही विसरून जाणार होतात? नाही, पण आजच्या दिवशी आम्ही वेगळी काही अपेक्षाही केली नसती आणि वेगळा काही अपेक्षा भंगही झाला नसता. खूप झाला. एक ध्यानात ठेवा, तुम्ही बाळराजांशी बोलत नाही आहात आणि आपण खेळण्यातील राज्याविषयी बोलत नाही आहोत. वास्तवात आणायच्या स्वप्नाबद्दल बोलतो आहोत आपण. बाळराजांशी बोलत नाही आहात म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकवल्यावर आम्हाला कळेल असा समज ठेवून बोलू नका. इब्राहिम आदिलशाह पैगंबरवासी झालेत. तिथे गादीवर कोण बसणार याचा मोठा बखेडा सुरू आहे. आम्हाला तिथे हजर असायलाच हवं. का असायला हवं? त्याचा आपल्या स्वराज्याशी काय संबंध? अहो, कारण जो गादीवर बसेल त्यानुसार धोरण आखायला हवं, हे लक्षात घ्या ना. स्वराज्य हा काही पोरखेळ नव्हे. काल ठरवलं आहे तर आज स्वराज्याचा खेळ खेळूया. राज्य करायचे म्हणजे आपलं आपलं आपण एवढंच बघून चालत नाही. आजूबाजूला सुद्धा पाहावं लागतं. वारा कसा वाहतोय हे पाहून ठरवावं लागतं. आणि आता वारा कसा वाहतोय हे चार भिंतीत राहून ठरवलं तर दिशा कळणार नाही आणि दशा दशा होईल. झुंज म्हणजे रक्ताचे पाट वाहून केलेली राजनीती आणि राजनीती
म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडता केलेली झुंज, दोन्हीचा मेळ साधावाच लागेल. जल्दबाजी ना करे शहाजीराजे. मगर हमारा कसूर क्या है? हमने तो बगावत नहीं की. म्हणजे करायचा इचारा आहे तर आम्ही सरलष्कर आहोत बाजी. बाजी अहो पुढं बाजीराजे घोरपडे म्हणा आणि जरा हळू बोला, आता नराड्यात पाता घुसेल. हा? हमारी कोई गलती नहीं है आणि विश्वास ठेवा, हम लोगों को कुछ नहीं होगा. असं कसं? मग ते मिर्झा मोहम्मद आमीन आणि दौलत खान ते किती सरदार आणि वजीरांना घेऊन गेलेत ते? दियानत उल मुल्क शाहनवाज खान और उनके कई सरदारों को लेके गए हैं. ये बात सच है, मगर वो हुक्म था. किसका? हमारा. मोहम्मद आदिल शाह इस तख्त का वारिस. हम इस तख्त को छीनने के लिए उतारू हो गए हैं, ऐसा किसी ने कहा जो हमारे सुनने में आया. क्या ये सच है? रणदुल्ला खां, क्या ये सच है? क्या ये सच है शाहजी राजे? ऐसी नापाक तकरीर हमने तो नहीं सुनी. और आप क्या कहते हैं बाजी? आप ही का हक है, और कौन हो सकता है? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ये शाहजी राजे, ये बाजी, इनके ऊपर हमें नाज है. इसे कहते हैं नेकी, इसे कहते हैं वफादारी. इन्होंने अपनी बात खुले दिल से बोल दी. पर पीठ पीछे लोग यही कहेंगे ना कि बड़े शहजादों को छोड़कर इस तख्त ने तीसरे शहजादे को कैसे अपनाया. अच्छा नहीं दिखता. सुभान अल्लाह. रणदुल्ला खां, सही फरमाया आपने. हमारे तीनों भाइयों को पूरे इत्माम के साथ पेश किया जाए. आज दरबार खास अपनी आंखों से देखेगा कि इस तख्त पर बैठने के लिए हमारे सिवा और कोई लायक ही नहीं है.
आइए शहजादा दरवेश भाईजान। शहजादा दरवेश, अब बेखौफ होकर बताइए, दरबार खास जानना चाहता है कि क्या आपको तख्त पर बैठने की ख्वाहिश है? रहम भाईजान, माफ कर दो भाईजान। बताइए। मुझे नहीं तख्त पर बैठना है भाईजान। नहीं है। सुना सबने? नहीं है, लेकिन दुनिया नहीं मानेगी। उन्हें यकीन दिलाना होगा। रणदुल्ला खां कहते हैं कि अच्छा नहीं दिखेगा, तो ना दिखाई देने में अगर आंखों का होना यही एक रुकावट है, तो ये आंखें ही निकाल देते हैं। नहीं नहीं, आंखें निकाल दो इसकी। नहीं नहीं भाईजान, नहीं, मुझे नहीं चाहिए तख्त भाईजान। भाईजान नहीं नहीं भाईजान, नहीं, मुझे नहीं चाहिए तख्त भाईजान। भाईजान अब किसी ने चाहा तो भी दरवेश भाईजान तख्त नशीन नहीं हो सकते। मसला खत्म। अब मुद्दा रहता है बाकी दो भाइयों का। नहीं 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 नहीं, आपकी आंखें तो नहीं निकालेंगे हम। लेकिन आपकी नापाक उंगलियां हमारे तख्त की तरफ उठने से पहले आपकी उंगलियां हमें चाहिए। उंगलियां तोड़ दो इनकी, ले जाओ। हमारी सरहदें फैलाने में अब किसी की दखलंदाजी नहीं होगी, इंशाअल्लाह। वजीर आजम फतेह खान साहब, अदब। लखोजी राजे, अदब। आप कहीं के बादशाह नहीं, और फिर भी हम आपको अदब से लखोजी राजे कह के पुकारते हैं। वजीर आजम, आपकी अजमत कायम रहे। ये तो आप ही का खिदमतगार था, फिर भी आपने इसे सजा दी। इसे शराब लाने के लिए कहा था, मगर इसने देर से आने की खता की। वजीर आजम फतेह खान माफी की खैरत बांटते नहीं। बरोबर केलं वजीर आजम तुम्ही।
सापाचा फणा उभा राहिला रे राहिला की त्याला ठेचलंच पाहिजे. अहो लखोजी, राज तुम्ही कुठं निघाला? वजीर आजमची इजाजत न घेता? आम्ही कुठेही नाही जात आहोत. या पडलेल्या माणसाची व्यवस्था बाहेर लावायची म्हणून सांगायला निघालो होतो. कशा पायी? आम्ही आहेत नव इथं. वजीर आजमला हे असलं केलेलं अजिबात आवडत नाही. बरोबर बोलतय ना वजीर आजम? या मुर्द्याला समधीकडे मिरवतो. समध्यासनी सबूत राहिला पाहिजे की वजीर आजम साहेबांचा शब्द किती मोलाचा आहे. तो मनात असा कोरला गेला पाहिजे. हम खुश हुए खंडागळे, हम खुश हुए. पूना पाटस का वतन आपको देने के बारे में हम जरूर सोचेंगे. मगर वो तो सदियों से भोसले घराने की निजाम शाही का है और निजाम शाही का ही रहेगा. उसकी जागीरी सिर्फ भोसले घराने के पास थी, मगर अब तो शाहजी भी निजाम शाही में नहीं है. जागीरदार बदलना पड़ेगा. खंडागळे, आप जाइए. जी. पूना पाटस जाइए और अपना इलाका दिखाइए. आपकी रहम दिली हुजूर. शुक्रिया हुजूर, शुक्रिया. हम अभी निकलते हैं, लेकिन एक छोटी सी दरख्वास्त है. हमारी हिफाजत के लिए तुम्ही एखादा माणूस पाठवला तर लय मेहरबानी होईल. लखोजी राजे आपकी हिफाजत करेंगे. लखोजी राजे, आप इनके साथ जाइए. माझं ऐकत नाही, हे संभाजी राजांचं ऐकत नाही. हा, ऐकत नाही. हा, बाळराजे, हे काय चाललंय? दखल देऊ नका. बाळराजे, तुम्ही काय बोलताय ठाऊक आहे का? रयते समोर बोलू नका. रयत? ही तुमची रयत आहे? हो. आणि ऐकत नाहीये. बाळराजे, तुम्ही त्यांना जेवढं मारताय तेवढं आम्ही तुम्हाला मारलं तर चालणार आहे? तुम्ही कसे द्याल? आम्ही तुमचे लाडके आहोत ना. संभाजीराजे, मग रयत सुद्धा तुमची लाडकी असायला हवी. त्यांची काळजी व्हा, त्यांची दखल घ्या. मग बघा रयत तुमचं कसं ऐकेल ते. पण अरे रावीनं हुकूम गाजवायला जाल तर मग सुलतानी शहजादे आणि तुमच्यात काय फरक राहील? आऊसाहेब, आम्ही तुमच्या पोटी जन्मलोय. रयत कुठं आमच्या पोटी जन्मलीये? आम्ही तिला असंच दंड देणार. बाळराजे, तुम्हालाही आमचं ऐकायचं नसेल तर आम्ही तुम्हाला दंड देऊ, पण रयतेला काही होऊ देणार नाही. आऊसाहेब, आऊसाहेब, एवढं काय झालंय हादरायला? अहो, त्यांच्यात रीतच आहे, बाप भावाला मारत्यातच ते.
रक्ताच्या भावांशी पातशहा असे वागतील तर रयतेशी कसे वागतील? वाटतं निघून जावा. कहा? राजे शाहजी, अब नाराज है? नहीं तो शायद हुजूर समझ नहीं पाए. शाहजी राजे, हमें उतनी बोली तो समझ में आती है. आपने फरमाया निगुन जावा. मतलब? आपके हुक्म की तामीली करने के लिए निकल जाए, ऐसा मतलब था. आपने फरमाया सरहदें फैलाओ. सोचा खामखा वक्त क्यों बर्बाद करें, तुरंत निजाम शाही पर धावा बोल देते हैं. बहुत खूब, बहुत खूब. क्या सोच है? तो बताइए कहां से शुरुआत करें? हुजूर, पुणे पाटस मुलुक अब निजाम शाही में है. वहां की रयत भी हमें मानती है. सोचा वहीं से शुरुआत करें, अगर आपकी इजाजत हो. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. आपके फौज के साथ आप हमारी फौज भी लेके जाइए. हम रंडुल्ला खां को इत्तला कर देते हैं. इजाजत हुजूर. और हाँ जी, आपके भाई मंबाजी राजे और खिलोजी राजे, उनको भी लेकर जाइए. जी. आप चौंक क्यों गए थे बाजी? हुजूर, हमें तो यकीन ही नहीं हो रहा. हम अलग अलग बोल ही नहीं पाते. शायद यही हमारी कमजोरी होगी. मतलब हुजूर, हाथी के खाने के दांत अलग होते हैं और दिखाने के अलग होते हैं. हमें लगा कि शाहजी राजे दरबार खास का नजारा देख नहीं पाए, इसीलिए सल्तनत छोड़ के जा रहे. लेकिन आपने पूछा तो कुछ अलग ही फरमा रहे थे. हुजूर, अब चाहे तो उन्हें वापस बुला के तसल्ली कर सकते हैं. किसको कब बुलाना है और कब तसल्ली करनी है, ये हम तय करेंगे बाजी राजे, आप नहीं. आम्ही बोलतो हा आऊसाहेबांशी, तुम्ही नका काळजी करू. जिजाबाई, तुम्ही बाळराजांची रयत हिसकावून घेतली आणि त्यांना रडवलं. त्याबद्दल जाब विचारायला आम्ही रयतेसह तुम्हाला बोलावलं आहे. जबाब द्या. थोरल्याहून जबाब द्या. आम्हाला रयतेचे चाललेले हाल मंजूर नाहीत. आम्ही त्यांना समजावलं होतं, पण ते समजले नाहीत, म्हणून हिसकावून घेतली. हो, पण बाळराजे आता ऐकणार आहेत. त्यांनीच आम्हाला सांगितलं ते आता रयतेची काळजी घेतील. उलट तुम्ही त्यांना रागावलं तर यांना रडू येईल. हो ना बाळराजे? द्या बरं त्यांची रयत आता त्यांना. बाळराजे होते म्हणून त्यांच्या समोर आम्ही काही बोललो नाही. पण तुम्ही त्यांना म्हणालात, तुम्हालाही आमचं ऐकायचं नसेल तर, याचा अर्थ राजांनी तुमचं ऐकलं नाही असंच ना? पण मग त्यांचा राग या लहानग्या जीवावर का काढताय? नाही, आम्ही तो राग काढला नाही. रयतेचं दुःख आम्हाला स्वप्नात खेळात कुठेही सहन होऊ शकत नाही. स्वारींशी आमच्या नाराजीचा काहीही संबंध नाही.
जिजा, कधी सांगायचं कधी थांबायचं हे ज्याला कळतं तो तुलनेत कमी दुखावला जातो. तुम्ही दुखावले आहात हे नक्की. आम्ही त्याचं कारण नाही विचारणार. जोडप्यांमध्ये वाद होतच राहतात. काळ नावाच्या वैद्यावर ते सोपवायचे असतात. झालेल्या जखमा कधी भरून निघतात हे कळत सुद्धा नाही. सासूबाई साहेब, बोलावलंत आम्हाला? बोला ना. आम्ही जरा मुतपाकात बघत होतो. आज स्वारी थाळ्याला येणार म्हणून काहीतरी विशेष जिन्नस तयार करून घेत होतो, पण तुम्ही म्हणालात असाल तशा या म्हणून लगेच आलो. आधी ध्यानात घ्या, तुमची स्वारी आज येत नाहीये. आम्हाला ठाऊक आहे, स्वारींची वाट बघून तिच्यासाठी काही खास करावं आणि स्वारींने येऊच नाही हे अनुभवणाऱ्या तुम्ही पहिल्याच नाही, ते सगळ्याच अनुभवतात. पण आम्हाला तुमच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत. आता आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही आसव का गाळत होतो. मंबाजी राजे आणि खेळोजी राजे पुन्हा आदिलशाहीकडून मोहिमेवर जाणार आहेत. या मोहिमा काही संपत नाहीत आणि 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 काय सासूबाई साहेब? आणि भोसल्यांच्या सौभाग्यवतींची आपलं कुंकू राहतं का जातं या चिंतेतून सुटका काही होत नाही. मग आम्ही काय करावं असं वाटतं तुम्हाला? आम्ही पुन्हा 16 सोमवार करू का? आता शंभू महादेवच वाचवतील आपल्याला या सगळ्यातून. ते तर खरंच, पण बरोबरीने खेळोजी राजांना निजामशाहीत जायला सांगा. मंबाजी राजांना राहू देत आदिलशाहीत. खेळोजी राजे निजामशाहीत राहतील. ठीक आहे, आम्ही सांगतो त्यांना. या तुम्ही. ह्यांच्यातल्या आपापसातल्या मोहिमा काही थांबणार नाहीत, पण सगळे एकाच बाजूने लढून पराजित होऊन खस्त होण्यापेक्षा कोणीतरी वाचेल. कोण वाचेल हे आम्हाला सांगता येणार नाही, पण आमच्या काळजाला निदान ह्याचं तरी समाधान मिळेल की या मोहिमांमधून सुद्धा कोणी एक तरी वाचणार आहे. जिजाबाई, आमच्या कानावर काही विपरीत आलंय. ते खरं नाही ना? काय? आम्हाला कोणीच काही सांगितलं नाही. तुम्हाला ठाऊक नाही याचा अर्थ लटकच असेल. सासूबाई साहेब, तुम्हाला काय कळलंय ते लवकर सांगा. काय वार्ता कानांवर आलीये? अहो, आदिलशहाच्या दरबारात सगळ्यांच्या मानेवर हत्यार ठेवलंय. जखड बंद केलंय म्हणे. नाही, स्वारी तर सरलष्कर आहेत. असं कसं करतील त्यांना? अहो, थोरल्या शहाजाद्यांचे डोळे काढलेत आणि वजीरे आझम पासून सगळ्यांना जखड बंद केलंय अशी वार्ता आलीये. नाही बाईसाहेब, नाही बाईसाहेब, काय बी घोर घेऊ नका. तिथं राजांना काय बी झालं नाही. पण अहो, पण काय? राज पुणे घ्यायच्या मोहिमेवर गेला आहे ती.
मोहिमेवर आणि पुणे असेल तर आपल्याच रयतेकडे गेलेत. म्हणजे त्यांच्या जीवाला काही धोका नाही. शंभू महादेवा, अशीच कृपा राहू दे बाबा. कोमाजी काका, सासूबाई साहेबांनी जरी मोकळा श्वास घेतला असला तरी आम्ही घेतला नाहीये. कारण तुमचा चेहरा नेहमीसारखा दिसत नाहीये. काय प्रकार आहे चटकन सांगा. जिजाक्का, निजामाकडून फत्तेखानानं राजांच्या सामना लढाया थोरल्या धनेसनी पाठविला आहे. काय? होय. म्हणजे स्वारी आणि आबासाहेब पुन्हा समोरासमोर? यावेळी आम्ही सोडलंच नसतं. समोरासमोर जर आलो असतो तर काही खरं नव्हतंच. पण आपण इथे यायच्या आधीच शहाजीराजांनी पुणे जिंकलं. तुम्हाला राग येतोय का बरं वाटतंय ते आधी सांगा. आमची खिल्ली उडवल्याचा आम्हाला वास येतोय. खिल्ली कशा पाहिजे उडू? म्हणजे वतन येता येता तुमच्या हातातनं निसटलं म्हणून. तुम्हाला पण तेच हवं होतं. वंश परंपरागत भोसल्यांचा मुलूक त्यांना परत मिळाला. आम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं. अहो, या मोहिमेत तुमच्या हिफाजतीची जबाबदारी आमच्याकडे दिली आहे. तुम्ही सांगा. शहाजीराजे पुणे जिंकून पाटसकड गेलेत ना, तुम्हीच सांगितलं. मग तुम्ही पाटसकड निघा आणि आक्रमण करा शहाजीराजांवर. म्हणजे तुमच्या जावयावर आक्रमण करा. काय? हो, आक्रमण करू की. तुम्ही म्हणाल तसं करू. फक्त तुम्ही पुढे राहा म्हणजे झालं. का? अहो, आपण मोरके. आपल्या हिफाजतीची जबाबदारी आमच्याकडे आहे हे विसरून आम्हाला कसं चालेल? मग निघायचं का पाटसकडे? नको. आपण तिथं पोहोचायच्या आधी त्यांनी तो बी मुलूक जिंकला असला म्हणजे आपण काय नुसतं त्यांचं फडकलेलं निशाण बघायला जायचं का? त्यापेक्षा आपण वजीर आझमकडे जाऊ. आणि काय सांगणार? ते आम्ही बघू. आम्ही म्होरके आहोत ना, मग त्यांना काय सांगायचं ते आम्ही बघू. त्याची काळजी नसावी तुम्हाला. चला. बाळराजे, आम्ही सगळे इथे असतानाही तुमची नजर जिजाबाईंना शोधतीये. मग जाताना असं दुखावून जायचंच नाही ना. प्रत्येकाला प्रत्येकाचं मोल हे चुकवावंच लागतं. चला. या. जिजाक्का, जिजाक्का व राजा आलाय. तुम्ही नाही आले? चला बरं आधी. जिजाक्का, कस दिल होऊ न कसा. राज नवा मुलूक मारून आले आहेत.
ज्यांना आनंद झालाय ते आहेत ना तिथं, मग पुरे आहे. गोमाजी काका, एक वेळ अशी होती की आम्ही मोहिमेवर जातोय आणि औक्षण करता येत नाहीये, तर तुमच्या जिजाक्कांचा जीव एवढा हळहळला होता. राज, आता तुमच्या दोघांच्या मध्ये मी काय बोलणार. मी येतो. आम्ही काय म्हटलं, एवढा मुलूक आम्ही मारून आलो तरी कुणाला यावंसं वाटत नसेल, आनंद वाटत नसेल, तर काय म्हणावं. काही म्हणू नका. जे काही म्हणायचं होतं ते जाण्याआधीच म्हणून झालंय. म्हणजे तुम्ही रुसलाय तर. शहाण्या झालोय. तुम्ही येण्याचीच वाट बघत होतो. तुम्ही आल्यावर परवानगी घेऊन आम्ही सुद्धा मुलुकस्वारी करायलाच निघणार होतो. का? आम्ही काय चुडा भरलाय? तुम्ही का बाहेर पडणार? वारा कसा वाहतो हे आम्हालाही बाहेर पडूनच कळेल ना. चार भिंतीत राहून सांगू लागलो तर दशा दशा होईल. सगळ्या स्त्रियांना हे आवडतं का? आपल्या कुंकवाचे बोल वेळ येताच पुन्हा त्यांनाच ऐकवायचे. काही वेगळं समाधान वगैरे मिळतं का? आम्ही एवढा पराक्रम करूनही त्याचं काहीच नाही. बरं ऐका, तुम्ही पुणे आणि पाटस हा मुलूक जिंकलात. आता हा मुलूक आपला झाला. आम्ही नाही, स्वारींनी जिंकलाय. अहो म्हणजे तुम्हीच जिंकलंय ना. तुम्ही आणि आम्ही काही वेगळे आहोत का? जिंकून तुम्ही आदिलशाही दौलतीत भर घातली, मग ते आम्ही आपलं कसं मानावं? आम्ही काय म्हटलं ते तुम्ही नीट ऐकलं नाहीत. आम्ही म्हटलं हा मुलूक आपला झाला. थांबा, गोंधळून जाऊ नका. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना, झुंज आणि राजनीती याचा मेळ साधायला हवा. तोच आम्ही साधला. तुम्ही जरा नीट उलगडून सांगाल का? आम्हाला कळत नाहीये तुम्हाला काय सांगायचं आहे ते. तुम्ही आदिलशहाकडे गेलात त्याचा आंखें निकाल दो इसकी. हा सगळा प्रकार उभं आणणारा होता. त्या क्षणी आम्ही आदिलशाही सोडायचा निर्णय घेतला. पण नंतर लक्षात आलं की स्वराज्यासाठी जुन्नर आणि शिरवळ हा मुलूक जरी आपल्या ताब्यात असला तरी पुणे आणि पाटस हा आपल्या ताब्यात नाही. वंश परंपरागत पुणे सुपे हा मुलूक भोसल्यांची जहागिरी होती. मालजी राजांच्या पासून ते आबासाहेबांपर्यंत, म्हणजे मालोजी राजांच्या पर्यंत. पण हा मुलूक आत्ता निजामशाहीत होता. आम्ही आदिलशाही सैन्य वापरून तो मुलूक जिंकला आणि त्यावर आपलं भोसल्यांचं निशाण फडकावलं. आता राणीसाहेब, पुणे पाटस हा मुलूक तुमचा झाला.